ओम ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 25 दृष्टिदोष निरोधक काव्य। बुद्धस्त्वमेव विबुधार्चित बुद्धिबोधा त्वं शङ्करोऽसि भुवनत्रयशङ्करत्वात् धातासि धीर शिवमार्गविधिर्विधानात् व्यक्तं त्वमेव भगवन् पुरुषोत्तमोऽसि। गणधरदेवांनी आपल्या केवल ज्ञानाच्या उपदेशाची पूजा केली, त्यामुळे आपणच बुद्ध आहात। आपण त्रैलोक्यातील जीवांचे सुख व कल्याणकारी आहात, म्हणून आपणच शंकर आहात। रत्नत्रयरूपी विधी दाखवून आपण मोक्षमार्ग निर्माण केला, म्हणून आपणच ब्रह्मा आहात। त्याचप्रमाणे हे भगवन, सर्व पुरुषांमध्ये आपणच श्रेष्ठ असल्यामुळे अर्थात नारायण आहात। बुद्ध, शंकर, ब्रह्मा, नारायण वगैरे सर्व देवांचे गुण आपणाजवळ आहेत। दृष्टिदोष निवारक व सर्व प्रकारचे अग्नितापनाशक वृद्धी आणि मंत्र। ओम ह्रीं अर्हं नमो उग्गतवाणं ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम ह्रां ह्रीं ह्रूं ह्रौं ह्रा असि आउसा ज्रौं ज्रौं स्वाहा। ओम नमो भगवते जय विजय अपराजिते सर्वसौभाग्यं सर्वसौख्यं कुरु कुरु स्वाहा। यंत्रविधी। शुद्धतापूर्वक लाल रंगाचे कपडे धारण करून यंत्र स्थापन करून अभिषेक पूजा आरती करून अर्धरात्रीच्या समयी एकांत पूर्व दिशाकडे मुख करून लाल आसनावर पद्मासनामध्ये बसून दीप धूप लावून लाल रंगाची माळा घेऊन निर्भयतापूर्वक काव्य, वृद्धिजाप्य व मंत्र याचा रोज 4000 वेळा स्मरण करून मंत्र सिद्ध करावे। यामुळे दृष्टिदोष निरोधक व अग्निताप शामक होते। ओम ह्रीं षट दर्शन आराधित पादपद्माय श्री आदिनाथ जिनेन्द्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण काव्य क्रमांक 25 ऐकलो। उद्या आपण भक्तामर स्तोत्रमधील अर्धशीर प्रसव पीडा विनाशक काव्य क्रमांक 26 ऐकूया। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।